शिवराय केवळ युद्धात पराक्रम गाजवणारे राजे नव्हते, तर जातीपातीच्या भिंतींना सुरुंग लावून माणसाला माणूस म्हणून जगवणारे पालनकर्ते होते. अशीच एक कथा आज आपण ऐकणार आहोत. जेव्हा स्वराज्यात एका मंदिरासाठी भवानी मातेची मूर्ती घडवायची होती, तेव्हा ते काम एका अतिशय निष्णात पण तात्कालीन समाजात अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या कारागिराने केले होते. मूर्ती पूर्ण झाल्यानंतर काही कर्मठ लोकांनी असा आक्षेप घेतला की अस्पृश्य हातांनी स्पर्श झाल्यामुळे मूर्ती विटाळली आहे. तिची प्रतिष्ठापना मंदिरात कशी करायची? जेव्हा ही बाब महाराजांच्या कानावर गेली, तेव्हा महाराजांनी त्या कारागिराला बोलावून घेतले. त्या कारागिराकडे पाहत शिवराय म्हणाले, ज्या हातांनी प्रत्यक्ष जगदंबेचे रूप सावळ्या पाषाणातून साकारले आहे, ते हात अपवित्र असूच शकत नाहीत. त्यामुळे मंदिरात याच मूर्तीची स्थापना होणार. महाराजांनी केवळ त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही, तर परंपरेनुसार होणाऱ्या पूजेत त्या कारागिराला मानाचे स्थान दिले. त्यांनी त्या कारागिराला देवीची पहिली पूजा करण्याचा व सन्मानाने दर्शन घेण्याचा मान दिला. हे सर्व घडत असताना त्या कारागिराच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. महाराजांनी टीकाकारांना सुनावले की जर देवाला माणसाचा विटाळ होत असेल तर तो देवच कसला, आणि जर कारागिराच्या कलेत ईश्वरी अंश असेल तर त्याची जात पाहणे हा देवाचा अपमान आहे. उगाच नाही 18 पगड जातीच्या माणसांनी माझ्या शिवरायांना मनमंदिरात जागा दिली. धन्य ते शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय.